नमस्कार मित्रमैत्रिणींनो. उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की ऋतूप्रमाणे उन्हाळ्यामध्ये पिकणारा फळ म्हणजे आंबा. तर आज मी आंब्याची एक रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे आंब्याचे पन्हं. तर पन्हं कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. पण मी आंब्याची सेरीज म्हणजे कैरी आणि आंबा याची सेरीज चालू केलेली आहे. या आधीची एक रेसिपी मी बनवलेली आहे, ती जर तुम्ही व्हिडिओ अजून पाहिली नसेल तर विलेज क्रिएटिव्ह जो या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. मी आलेली आहे माझ्या बहिणीकडे. तर येताना मी आमच्याच झाडाचे आंबे माझ्या बहिणीसाठी घेऊन आलेली आहे. हे जे आंबे आहेत ते कच्चे आंबे म्हणजे कैरी आहेत. तर आज मी इथे पन्हं बनवते. पन्हं बनवण्यासाठी जे आंबे आणले होते ते व्यवस्थित धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरची साल काढली. साल काढल्यानंतर ते आंबे थोडंसं पाणी ओतून कुकरला 2 शिट्ट्यामध्ये फक्त शिजवून घेतलं. जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने ते आंबे शिजलेले आहेत. तर आपण याच्यातली आता जी कोय असते, कोयला लागलेला गरसुद्धा आपण इथे काढून घेणार आहे. आणि नंतर आपण ह्या ज्या कोय आहेत त्या आपण नंतर बाजूला काढून घेणार आहोत. तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर विलेज क्रिएटिव्ह जो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा जो गर आपण काढलेला आहे कैरीचा, तो आपण आता मिक्सरमध्ये ॲड करणार आहे. याच्यामध्ये मी थोडासा गूळ जो खिसून बारीक करून ॲड केलेला आहे. चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ ॲड करा. गुळच्याऐवजी तुम्ही साखरचा इथे वापर करू शकता. आणि हे जे मिश्रण आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जिरा पावडरचा पण वापर करू शकता. थोडीशी मिरची पावडर तुम्हाला यूज करायची असेल तर याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे जे पन्हं तयार होतं आहे ते पन्हं आपलं आंबट गोड तिखट असं एकदम छान टेस्टी होणार आहे. तर इथे मी थोडंसं पाणी ॲड करते आणि हे सर्व मिश्रण एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे पन्हं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी आईस क्यूब टाकते. थोडंसं आपण तुम्हाला हवं असेल तर पुदिनाची पानं ॲड करून उन्हाळ्यामधलं सर्वात बेस्ट असं रस म्हणजे पन्हं तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.